आलीस का झाडांना घाबरवून? आई चला मी निघतो. चला. डबा घेतलास का? हो. निघालास तू? हो. चल मी पण निघतो, एकत्र जाऊया. अरे नाश्ता केलात का पण दोघांनी? बरं आम्ही अरे विजया नाहीये तर जरा लवकर येत जा घरी, मुलांना बरं वाटेल. आई थोडंसं कामाचं प्रेशर आहे का, आणि त्यात ते सावर्डे, पण तरी मुलांना फोन करतो मी. हा अरे पण नुसत्या फोनवर नाही भागत तहान. असं वाटतं माई, पण तुम्ही ना क्षणामध्ये कनेक्ट होता. म्हणजे मोबाईलचा अतिरेक नको, पण त्याचा उपयोगही विसरता कामा नये, हो ना? बरं नाना, तुम्ही येताय ना संध्याकाळी सावर्डेला भेटायला? हा माई, 4 पर्यंत चालेल? हो माझी काहीच हरकत नाही. आणि मेघना आहेस की घरात? काय रे, तुमचं काही दुसरं ठरलंय का? तुम्हाला कुठे जायचंय का बाहेर? नाही तसं असेल तर मी माझं जाण्याचं रद्द करते. नाना एकटेच जातील, काय हो? पण माई तुम्ही दोघं जण आलात ना तर जरा प्रेशर येईल त्याच्यावरती चांगलं वागण्याचं. काही प्रॉब्लेम आहे आदित्य? म्हणजे कुठे जायचंय तुम्हाला? नाही म्हणजे मेघनाला तिच्या बाबांना बघायला जायचं होतं. बघायला म्हणजे काय झालं, आजारी आहेत का ते? नाही नाही दादा, तसं काही नाहीये. बरं ठीक आहे ना माई, मी उद्या जाईन बाबांना बघायला किंवा फोनवर बोलेन त्याच्याशी. पण तुम्ही मात्र जा सावर्डेंकडे. नाही नको मेघना, तू आजच जाऊन ये. अरे तुझ्या बाबांचा एक इश्यू सुरू आहे सध्या, मी सांगेन नंतर तुला. तू सध्या डोकं घालू नकोस त्यात. आणि मुलांकडे काय अर्चना बघेल तेव्हा तू जाऊनच ये. बरं ठीक आहे, मग असं करते, मुलं शाळेतून आली की त्यांची जेवण वगैरे आवरून मग जाईन. हा ओके, ऑल सेट. चला निघूया. हा बरं नाना, कुठे यायचंय तुम्हाला मी फोन करून ऍड्रेस कळवतो. हा चला येतो. लवकर जा. या लवकर हा. आपण काय हो बोलायचं त्या सावर्डेशी? आज बोलायचं काहीच नाहीये, फक्त ऐकायचं आहे. या ज्ञानामृताची गंमत सांगतो तुला. ते देण्यापूर्वी ज्याला द्यायचं असतं ना त्याचं डोकं आणि मन रिकामं करावं लागतं, नाहीतर मग ज्ञानामृत शिरायला जागाच राहत नाही. हॅलो, नाना देसाईंचं घर? हॅलो. मला अमित देसाईंशी बोलायचंय. ओह, पण ते घरात नाही आहेत, ऑफिसला गेलेत. आपण कोण बोलताय? मी त्यांच्या मित्राची बायको बोलते. मनीषा सावर्डे. मला आतून असं हल्ल्यासारखं का होतंय? सावर्डेच्या बायकोचा आवाज का घुमतोय माझ्या डोक्यात? घडलेल्या घटनेवरून मनात तिची एक इमेज तयार झाली होती. त्यापेक्षा तिचा आवाज अगदी वेगळा वाटला, खूप दुःखी वाटला. म्हणून मी अस्वस्थ झाली आहे का? कशाला इतकं खोलात जायला हवंय आता? बोल ग मेघना. हा आदित्य, मी निघते रे आता घरातून आईकडे जायला. ओके. नानामाई निघाले का? नाही नाही, ते पण थोड्या वेळाने निघतील सावर्डेकडे जायला. ऐक ना आदित्य. काय ग? सावर्डेच्या बायकोचा फोन आला होता. काय? तुला? मला नाही रे, लँडलाईन वर आला होता, मी घेतला. मग? म्हणजे तिला ऍक्च्युली अमित दादांशी बोलायचं होतं. खूप त्रासात वाटली रे मला ती. आपल्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र होतं. माणसाच्या मनातल्या जगात वेगळंच काहीतरी घडत असतं, आपल्याला माहीतच नसतं. एनिवे, तू दादाला निरोप देण्याचं काम कर. ही नोज बेटर. तो ठरवेल काय करायचं ते.
आपण कोणतंही कन्क्लुजन काढण्यात काहीच अर्थ नाही. हो बरोबर आहे. बरं मग मी पण ऑफिस संपल्यावर डायरेक्ट बाबांकडे जाईन. ओके? चालेल. मग मी पेटे घेऊनच निघू का? तू भेटणारच असशील तर. चालेल खरं तर, पण नको. उगाच घरातून काढताना कोणी पाहिली, परत बाबांकडे कोणी पाहिली तर नकोच ते. आपण घरातून एकत्र निघणार असू ना, तेव्हाच ती काढूया. चालेल? बरं ठीक आहे. निघते मग मी आता. ओके? ओके. टेक केअर. यू टू. बाय. चला ऐक. सगळी कामं आटपली. आता हळूहळू तयारी करते. ते सावर्डेकडे जायचंय ना आम्हाला. माई, जीवावर आलं असेल तर कशाला जातीयेस? हे बघ, कुठलीही गोष्ट ना मनापासून करावी, नाहीतर मग ती करूच नाही. हो का आजीबाई? गुरुची विद्या गुरुलाच शिकवताय का? तसं नाही ग, पण ही सावर्डे सारखी प्रकरण असतात ना, ती नको वाटतात ग. छान अगदी चांगलं गुण्या गोविंदानं एकमेकांच्या साथीनं संसार करावा ना. ते सोडून हे भलतेच का उद्योग करत बसतात? अगं माई, आता तेच उद्योग निस्तारायला जाताय ना तुम्ही, मग उत्साहाने जा ना. हो ग बाई हो, जातोय आता आम्ही. बरं तू खालीच थांब हं. मुलांना एकटं सोडू नकोस. हो अगं, नाही सोडणार आहे त्यांना एकटं. त्यांना ना दादाच्याच रूम मध्ये पाठवते. काय गोंधळ घालायचा ना तो तिथेच घाला म्हणा. छान, म्हणजे काय मोकळीकच मिळाली ना, नुसता दंगा करणार. मी बघते ना माई, किती वेळा सूचना देणार आहेस तू आता? होमवर्क करून घे असं सुद्धा मगासपासून 5 वेळा सांगून झालंय तुझं. अर्चू, आता मी तुला एकदा सांगितलंय ना. हे बघ तू. अर्चत्या, आम्ही बाबांच्या रूम मध्ये जाऊ? घ्या परत्या फळाची आज्ञा. म्हणून अर्चत्या हवी असते. दंगा करा, मस्ती करा, नुसती मज्जा करा. हो ना? जाऊ दे ग माई, रोज अभ्यास करतातच की पोरं. एक दिवस जरा दांडी काय. अर्चुत्या जिंदाबाद जिंदाबाद, अर्चुत्या जिंदाबाद जिंदाबाद. अरे सांभाळून जरा, काही तोडफोड करू नका रूम मध्ये. आणि क्रिकेट किंवा काय ते बास्केटबॉल खेळत असेल तर बाहेर जाऊन खेळा, कळलं का? आता ओरडून काय उपयोग? ते गोंधळ घालणार ते घालणारच तिकडे. म्हणूनच त्यांची अर्चत्या लाडकी होते ना. हा, सगळ्यांची मनं जिंकून घेण्यात अगदी पटाईत आहेस हो. पण अर्चू, तुझ्या गुणांचा कुठेतरी उपयोग कर ग. चीज कर बाळा. म्हणजे वेळीच ठरव काहीतरी. अगदी छोटीशी कुठेतरी नोकरी बघ ना, तुझ्या आवडीची. ए माई, खरं सांगू का, मला सुद्धा ना काहीतरी करावं असं वाटतं. मग म्हणजे स्वतःच काहीतरी. नोकरी बिकरी नाही करायची ग मला. पण म्हणजे बघ ना, मागच्या वेळेस सुद्धा ते फूड मार्केटिंगचं घेतलं होतं करायला, पण ते सुद्धा इतकं काही छान नव्हतं ग. पण ना मलाच माझं कळत नाहीये की नक्की काय करावं. ते सापडतच नाहीये. सापडेल सापडेल. त्या दिशेने विचार करायचा ठरव, म्हणजे नक्की सापडेल बघ. माई निघू मी? हो निघ निघ बाळा. आणि आईबाबांशी बोलून बघ. त्यांना जर पटलं तर म्हणावं या 2 दिवस इकडेच राहायला. माधवीताईंना म्हणावं माईंनी निरोप दिलाय. बरं. काय ग मेघना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काही विशेष नाही, नेहमीच. भेटून येते दोघांना. हा बरं ताई, मिसळीची सगळी तयारी करून ठेवली हा. म्हणजे उसळ तर केलीच आहे, कांदा चिरून ठेवलाय, शेव, फरसाण, टोमॅटो काढून ठेवलेत. ऐनवेळी फक्त करून घ्यायचंय. हा, अरे वा, थँक्यू मेघना. माई, तुझ्या दोन्ही सुना ना सॉलिड हुशार आहेत हा. मग खरं सांगू, आज ना मला मिसळ खायचीच लहर आली होती. माझी विल पॉवर सुद्धा दांडगी आहे. गुड गुड अर्चू, गुड. बरं निघू मी? निघ. अय्या माई, सांगायचंच राहून गेलं. सावर्डेच्या बायकोचा फोन आला होता. कशाला? त्यांना अमितदादांशी बोलायचंय. आता कशाला बोलायचंय? आधी सगळे असे उद्योग करून ठेवायचे
आणि मग ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, हे असलं कशाला करत बसायचं? मुलांसाठी मन तुटतं ग. जाऊ दे, तू आपली निघ, आम्ही जाऊन येतो सावर्डेकडे. हा जा. बरं येते मी. अच्छा. इतकं सगळं होऊनही न सांगता घरातून निघून जायचं. फोन केला तर कट करायचा. काय वाटेल ते करा असंही म्हणता येत नाही. काळजी वाटायची ती वाटतेच ना. तू आहेस होय? म्हणजे आणखी कोणी येणार होतं का? कोण म्हणजे? बाबा आहेत कुठे घरात? काय? सांगून कधी ऐकतात का ते? आता मनस्थिती ठीक नाहीये तर घराबाहेर जायचंच कशाला म्हणते मी. ते मला सांगून द्यायची पद्धत नाहीच आहे. फोन केला तरी कट करायचा. काय वाटेल ते करा असंही म्हणता येत नाही ना. रस्त्यात काही झालं त्यांना तर कोण बघणार आहे ग? आई आई तू शांत हो बघू आधी. मी आले ना, शांत हो. काल नानांशी फोनवर बोललेत ना, तेव्हापासून सारखी माझी क्षमा मागतायत. माझं चुकलं, मी जन्मभर तुला त्रास दिला असंच म्हणतायत. काय ग हे आई? सकाळी उठून दोघांसाठी चहा सुद्धा केला अगं त्यांनी. पण हे बरंच आहे ना. अगं ही लहर कायम टिकायला हवी ना. तात्पुरता पश्चाताप काय उपयोगाचा? सारखं आपलं चालू आहे, मला क्षमा करा, मी चुकलो, मी नालायक आहे असंच म्हणतायत ग. मन शांत नाहीये ग त्यांचं, म्हणूनच काळजी वाटते. नाही, काळजी वाटण्यासारखंच आहे सगळं. आपण एक काम करूया, थोडा वेळ त्यांची वाट बघूया, नाहीतर मग मी आदित्यला फोन करते, मग आपण ठरवूया काय करायचं ते. हा बरं झालं मेघना तू आलीस ते. आई शांत हो ग, होईल सगळं व्यवस्थित. बघा आता नेम बघ माझा. काय गात्या? ए आई, काय ग तुझा नेम? टुक 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 टुक. क्वीन क्वीन घालवा पल्लव, प्लीज प्लीज. नीट लक्ष दे. हा हा आता कवर कवर पल्लव. हो ग. नको रे परत. अरे मला खूप बोर होतंय. अगं आई, आपण वेगळा गेम खेळूया. नाव गाव फळ फुल. साक्षी चालेल ना तुला? मला आईची खूप आठवण येते. आठवत्या आई परत केव्हा येणार आहे? ए साक्षी, वेडी आहेस का ग? रडतीयस काय? मला तर वाटलेलं की साक्षी खूप शूरवीर आहे, अशी रडतीयस काय? आणि आई आता या संडेला येतेच आहे ना. शिवाय आपण आईशी रोज फोनवर बोलतो की नाही काय? ए आई, तू का नाही ग असं विजय आम्ही सारखं कोर्सला जात? अय्या मयू, काय पोरगी आहे ही? म्हणजे मी नकोशी झालीये का तुला? काही तसं नाही ग. म्हणजे तू गेल्यावर मला तुझ्या आठवणीने रडू येते का, किंवा मी शूरवीर आहे का ते बघायचंय. मयू तू पण ना हीच आहेस. तुझं डोकं वेगळीकडेच कुठेतरी चालतं. मला आई हवी आहे लवकरात लवकर. मला आई या विषयावर निबंध लिहायचा आहे. ए भावट, त्यासाठी आई लागते का समोर? काहीतरीच. ए तुम्हाला बावट का म्हणाला? तू आहेच बावळट. बावट मी आईला नाव सांगणार. काय चाललंय? भांडायचंय का खेळायचंय? ए आई, आपण डान्स करायचा का म्युझिक लावून? बघितलंस ना, अगं अजून पत्ता नाहीये यांचा. त्या राक्षस बाळ प्रकरणामुळे बिथरले आहेत ग अगदी. राग, भीती, पश्चाताप असं सगळं एकत्र आलंय.
म्हणून असं विचित्र वागतायत ग ते. मन शांत नाहीये त्यांचं. अगं अशात काही वेडं वाकडं झालं नाही ना म्हणजे मिळवलं. आई बाबा अहो 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 काय अवस्था करून घेतली, काय झालं? कुठे गेला होतात न सांगता? बाबा अहो बाबा सांगा काहीतरी. परत तिथेच गेला होतात ना? अहो इतकं सगळं होऊ नये तिथे जायची काय गरज होती का? राग आलाय मला. सगळे साधक खोटारडे आहेत. राक्षस बाळ अस्तित्वातच नाहीये. चांगली अद्दल घडवली त्या लफंग्याना. लफंग हे साधक कुठले? बाबाजींचं नाव खराब करतात, नालायक. बाबाजींच्या नावावर खोटं बोलतात. म्हणे राक्षस बाळ आहे. मी आश्रमातल्या सगळ्या भक्तांना ओरडून सांगितलं, रांगेत उभ्या असलेल्या सगळ्यांना भक्तांना ओरडून सांगितलं की हे साधक खोटं बोलतात, माझ्या बाबाजींचं नाव खराब करतात, त्यांच्या नावावर खोटं बोलतात. हे बाबा बाबा प्लीज शांत व्हा तुम्ही. कसा शांत होऊ? अहो मेघना, कसा शांत होऊ? तुम्ही विसरलात का? अहो या खोटारड्या साधकांनी मला सांगितलं की तुम्हाला राक्षस बाळ होणार आहे. बाबाजींचं नाव घेतलं, खोटं बोलले ते. त्या गोष्टीवरनं मी तुम्हाला, जावई बापूंना किती त्रास दिला. यांच्या सासरी जाऊन किती गोंधळ घातला मी. सासरी बुवांना त्रास दिला, माई साहेब सगळ्यांना त्रास दिला मी. त्याच्याचमुळे तिकडे मारहाण किंवा धक्काबुक्की झाली का? काय लागलं इथे? काय झालं तिथे बाबा? बाबा बाबा हो ग, निघतोच मी. कामाला जरा ऐन वेळी. अरे नाही, त्यासाठी नाही फोन केला मी. ऐक ना. काय झालं? अरे
बाबांचं आश्रम प्रकरण चालू आहे माहितीच आहे तुला. हो. तर आज आश्रमात त्यांना बहुतेक थोडी धक्काबुक्की झाली आहे, थोडी मारहाण झाली असं वाटतंय मला. काय? इथपर्यंत मजल गेली त्या लोकांची? बघ ना रे. बरं बाबा कुठे आहेत? बाबा आहे तिथेच, पण तिथून आल्यापासून खूप गप्प आहेत रे. मोठा धक्का बसलाय त्यांना. हे बघ, कशी असली तरी खूप मनापासून श्रद्धा होती रे त्यांची. हो. तर मी म्हणत होते की आज मी राहू का आईकडे? हो हो, मी तेच म्हणणार होतो. थांब तू, आज नो प्रॉब्लेम. मी पण निघतोच आहे, आपण भेटल्यावर बोलूया. ओके? हो ओके. सावकाश आहे. आलोच.